तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी घरकुल योजनेची वाट पाहत आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा जाहीर जाहीर केला आहे. ज्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी तब्बल 17,44,00,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे 1744 लाभार्थ्यांना थेट फायदा होणार असून वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकामासाठी हा निधी वितरित केला जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेसी यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जी आर बद्दल, ज्यामध्ये हा निधी नेमका कोणासाठी आहे, कोणत्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे आणि लाभार्थ्यांनी पुढे काय करायचं याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम अंतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी केंद्र हिशाचा व समरूप राज्य हिशाचा निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत घरकुल बांधकामासाठी सरकारकडून निधी वितरित केला जात आहे. या योजनेतील वैयक्तिक घरकुल बांधकाम म्हणजेच BLC घटकांतर्गत सुरुवातीला 41,155 लाभार्थ्यांसाठी तब्बल 246 कोटी 93 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र काही लाभार्थ्यांची नोंद दुबार झाल्याचे लक्षात आल्यानंतर अंतिमतः 41,030 पात्र लाभार्थ्यांसाठी सुमारे 246 कोटी 18 लाख रुपयांचा केंद्र सरकारचा निधी निश्चित करण्यात आला आहे. यासोबतच राज्य सरकारकडूनही 164 कोटी 12 लाख रुपयांचा समभाग देण्यात येणार असून मंजूर मर्यादेत हा निधी वितरित करण्यास आता अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हा संपूर्ण निधी SNE स्पर्श प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद देखील शासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच अनुसूचित जमाती म्हणजेच ST घटकांतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकामासाठी हा निधी अंमलबजावणी यंत्रणामार्फत वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम म्हणजेच BLC घटकासाठी अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीच्या मर्यादेत अंमलबजावणी यंत्रणामधील एकूण 1744 पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निधीत केंद्र सरकारचा हिस्सा 10,46,10,10,000 रुपये इतका असून हा या योजनेतील 60% वाटा आहे. तर राज्य सरकारचा हिस्सा 6,97,60,000 इतका असून जो उर्वरित 40% वाटा आहे. म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकूण 17,44,00,000 रुपयांचा मोठा निधी घरकुल बांधकामासाठी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत मिळणार आहे. हा निधी गृहनिर्माण विभागाच्या नागरी गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी दिला जाणार आहे. म्हणजेच या पैशाचा वापर प्रत्यक्ष घर बांधण्यासाठीच केला जाणार आहे. यासोबतच शासनाने निधी वितरणाबाबत काही महत्त्वाच्या अटी देखील स्पष्ट केल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत हा निधी SNE स्पर्श प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे. मात्र निधी मिळण्यापूर्वी सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी स्नॅप पोर्टलवर 4FLS कोडनुसार मॅपिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच हस्ताक्षर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निधी संबंधित यंत्रणांना वितरित केला जाईल आणि पुढे पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचला जाईल. एकंदरीत पाहता घरकुलाची वाट पाहणाऱ्या ST प्रवर्गातील कुटुंबासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून अनेकांचे स्वतःचे घर स्वप्न आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.